महाराष्ट्रातील कामगारांसाठी अति महत्वाची आणि अशी आनंदाची माहिती आहे। राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। कामगारांचे आर्थिक उत्पन्न वाढवणं, त्यांच्या सामाजिक सुरक्षेला प्राधान्य देणं आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक पिढीला शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणणं या उद्देशानं मंडळाच्या 4 प्रमुख कल्याणकारी योजनांमध्ये सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर सुरक्षित तरतुदीनुसार कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ सुद्धा करण्यात आली असून नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आधार म्हणून दिली जाणारी एका वेळची आर्थिक मदत रक्कम ही 3,50,000 रुपये करण्यात आली आहे। त्याचबरोबर कामगाराचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाची आर्थिक वाताहत रोखण्यासाठी अपघाती मृत्यू सहाय्य म्हणून एकाच वेळेस तब्बल 6,50,000 रुपये भरीव मदत या कामगारांच्या पाल्यांना मिळणार आहे। याशिवाय जर एखाद्या कामगाराला अपघातामुळे किंवा अन्य कारणामुळे कायमचं अपंगत्व जर आलं तर दिव्यांग सहाय्य म्हणून तब्बल 2 लाख रुपयाची आर्थिक मदत दिल्या जाणार आहे। आता या योजनेत निवृत्ती वेतन योजनेचा लाभ सुद्धा सुरू होणार असून बांधकाम कामगारांच्या वृद्धापकाळ सुकर व्हावा यासाठी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांकरता निवृत्ती वेतन योजनेत महत्वाचे बदल सुद्धा करण्यात आले आहे। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदणीत असलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे। आता या योजनेचा लाभ कामगारांच्या मंडळाकडील एकूण नोंदणीत कालावधीशी जोडण्यात आला असून हे शैक्षणिक अर्थसहाय्य बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्याकरिता मर्यादित असेल। प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर इयत्ता 9वी उत्तीर्ण पास झाल्यास प्रतिपाल्य 20,000 रुपये त्यांच्या पाल्यांना मदत मिळणार आहे। त्याचबरोबर 11वी उत्तीर्ण झालेल्या पाल्यास पुढील शिक्षणासाठी 25,000 रुपये इतकं मोठं अर्थसहाय्य दिल्या जाणार आहेत। त्याचबरोबर पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी भरीव मदत, उच्च शिक्षणामध्ये तसेच वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या पाल्यास प्रतिवर्ष 1 लाख रुपये, अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या पाल्यास प्रतिवर्ष 60,000 रुपये इतकी मदत कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून अर्थसहाय्य मिळणार आहे। आणि सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आले असून केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सैनिक शाळांमध्ये शिक्षण पूर्ण अभ्यासक्रम शुल्काची प्रतिपूर्ती शासन करणार आहे। तसेच इतर शासन मान्यता प्राप्त अनुदान व विना अनुदानित सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या पाल्यांना प्रतिवर्ष तब्बल 10,000 रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे। आता या योजनेचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला असून जे पाल्य प्रदेशात जाऊन पदव्युत्तर किंवा पदवी किंवा PhD सारखे उच्च शिक्षण घेत असेल त्यांच्या अभ्यासक्रम शुल्काची संपूर्ण रक्कम शासन थेट संबंधित परदेशी विद्यापीठाकडे वर्ग करणार आहे। तसेच केंद्र शासनाच्या धोरणानुसार संबंधित विद्यार्थ्यास अनुषंगिक भत्ते, प्रवास भत्ता, विमा अदा करण्यात येणार आहे। यासोबत शालेय शिक्षणाची पायाभरती भक्कम व्हावी म्हणून इयत्ता 1ली 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिल्या 2 पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे युक्त असलेल्या एक मूलभूत वस्तुसज्ज हा मोफत वाटप करण्यात येणार आहे। महिला बांधकाम कामगारांना प्रसूती सहाय्य योजना मिळणार असून महिला बांधकाम कामगारांचे आरोग्य आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रसूती सहाय्य योजना लागू करण्यात आली आहे। मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या महिला बांधकाम कामगारांची नैसर्गिक पद्धतीने किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यास त्यांना बाळंतपणाच्या काळात सकस आहार, औषधोपचाराचा खर्च भागवण्यासाठी एकाच वेळी तब्बल 25,000 रुपये एवढे अर्थसहाय्य मंजूर केले जाणार आहे। आता ही योजना पहिल्या 2 अपत्यासाठी लागू असणार। अनेक कल्याणकारी योजनांमध्ये झालेल्या सुधारणामुळे राज्यातील लाखो बांधकाम कामगार कुटुंबांना खूप मोठा सामाजिक आणि आर्थिक लाभ या योजनेमार्फत आता मिळणार आहे। आता तुम्ही बांधकाम मजूर असाल तर तात्काळ बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करून घ्या। याची नोंदणी कशी करायची या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। ज्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा वरती आय बटन मध्ये सुद्धा तुम्हाला ही लिंक मिळून जाईल। संपूर्ण अर्ज हा सोपा आहे। अर्ज तुम्ही घरबसल्या सुद्धा भरू शकता किंवा अर्ज तुम्हाला घरबसल्या भरता येत नसेल तर तुम्ही संपूर्ण कागदपत्र मला WhatsApp वर पाठवून अर्ज हा घरबसल्या भरू शकता। WhatsApp चा नंबर माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ त्या बांधकाम मित्रांना नक्कीच शेअर करा ज्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नसेल।